तर हरभरा सोंगायला सुरुवातच करून टाकली. काय म्हणता बे पोट्टो, तर आज सोंग नव्हता आपला हरभरा, तर बाई आलो स्प्लेंडर पशी, काढली स्प्लेंडर आणि निघालो मग वावरात जासाठी. आणि वावरात पोहोचलो तिथं नाश्ता चालू होता. मी म्हटलं नाश्ता आपल्याला काम करायला लागते, ढकलणे करायला पुढं. मी बी नाश्ता करून टाकला. नाश्ता केला आणि घेतला आपला हत्यार आणि निघालो मग हरभरा सोंगायला. आणि राहिला विषय हरभरा सोंगायचा, तर तो मी पहिल्यांदा सोंगून राहिलो. आणि एकच पाच सोंगली, माझ्या खांदा पण दुखे, कारण मी पहिल्यांदा हरभरा सोंगून राहिलो. मी म्हटलं जरासं बसा तर थोडंसं पाणी घेऊन ये म्हणे. आणि आज कुठून दिवस निघाला काय माहिती, माझ्या कोणत्याच कामाचा जीवानी. आणि विहिरीपाशी गेलो आणि एक भरणं पाणी घेऊन आलो. आणि पाणी नेऊन दिलं, डायरेक्ट अनुश्री दीदीचा फोन आला का लवकर घरी आहे म्हणे. तशीच गाडी काढली, 120च्या स्पीडनं गेलो घरी. आणि घडी जाऊन पाहिलं तर वर तर उभी होती. आणि मी म्हटलं वरतं जाऊन पाहतो, काही नाही, फक्त झाडझूड करायला बोलावलं मला. अरे भाऊ, बहिणी असा तर अशा डायरेक्ट वारातून झाडझूड करायला बोलवलं, हे बी टीनावरचं. तेवढी तिला झाडझूड करून दिली आणि डायरेक्ट स्प्लेंडर पाशी आलो गेलो मग वावरात. आणि जिल्हे झाडा खेळला ना, मला आता हरभरा सोंगाचं येत जाय थोडंसं जीवावर. मी म्हटलं थोडंसं आता आराम करावं इथं. एवढा साखर दाचा फोन आला की लवकर ये म्हणे, आपल्याला डिझेल आणायला जायचं आहे. डिझेल कायसाठी आहे सांगतो तुम्हाला पुढं. आणि हे डबके होऊन तुम्ही अंदाज लावू शकता. माझ्या घरच्याला फक्त एवढं माहिती आहे का मी घरी गेलतो, त्याला का मी वावरात आलो आणि डबल कुरायला चाललो. पोचलो मग पेट्रोल पंपावर, 400 रुपयाचं डबकीत भरलं आणि 40 रुपयाचं गाडीत भरलं. पोचलो मग वावरात. आकाशदा म्हणे डबके घेऊन जा म्हणे, मशीन पाशी मी येतो म्हणे मागून. मशीन म्हणजे क्रेन मशीन. आकाशदाची विहीर खोदणं चालू आहे, नाही तर ब्लास्टिंग चालू आहे, पण मी तुम्हाला काहीच नाही दाखवू शकत. ज्यानं कोणा क्रेनची मशीन पाहिली नसेल पाहून घ्या. तर मी म्हटलं इथपर्यंत आलोच आहे तर जरासं बसून पण घेऊ क्रेन मध्ये. आणि तुम्हाला क्रेन मशीन मध्ये पॉवर स्टेरिंग नाही भेटत. जराशा मशीन मध्ये काळ्या बी केला, इकडे तिकडे घुमवून पाहिली. पोट्टे हो, आता चाललो मी वावरात. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्ही तेवढं फॉलोचं बटन दाबून द्या.